नमस्कार, मी प्रियांका रंगने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत. हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्याकडून अपडेट आलेली आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. आपल्याकडे 13 पानी PDF सुद्धा आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. इथे बघा, क्लर्क या पदासाठी आहे. त्यानंतर इथे कॅटेगरी कोणती लागणार आहे, एज क्रायटेरिया काय आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याच्यानंतर इथे एक्झामचे जे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही एक्झाम देताना काय काय डिटेल्स लागणार आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघून घेणार आहे. जे स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे, ड्युरेशन किती लागणार आहे, त्यानंतर इथे फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत, आपण या पूर्ण माहिती व्हिडिओमधून बघणार आहोत. सॅलरी सुद्धा खूप चांगली आहे. इथे बघा, स्टार्टिंगच 29,000 पासून सुरुवात आहे. आपण ते सुद्धा बघणार आहे की आता सॅलरी कसं आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, आता इथे फीस आहे का नाही, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसे की वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, सरकारी कोणते जॉब्स असू द्या, इथे लिपिक पदाचे जॉब्स असू द्या, शिपाई पदाचे जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण दररोज बघत असतो. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जे जॉब अपडेट्स असतात तुमच्यापर्यंत सोप्या पद्धतीने पूर्ण समजून सांगितलेलं येऊन जाईल. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. सो इथे ऑफिशियल वेबसाईट आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्याकडून अपडेट आलेली आहे. बघा, इथं नागपूर बेंच रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. आता इथे एकूण पद 56 पद आहेत. बघा, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते सुद्धा आहे. आता इथे थोडक्यात बघून घेऊया. ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायची गरज आहे, नंतर ID करायचं आहे आणि पूर्ण माहिती भरल्यानंतर इथे काय करायचं आहे, ॲप्लिकेशन इथे तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे. आता इथे जे काही रूल्स दिलेले आहेत ते बघायचं आहे. तुम्हाला इथे सांगितलेलं आहे फील्ड मार्क्स विथ स्टार आर मॅन्डेटरी, म्हणजे अशी जी साईन येईल, स्टार चिन्ह येईल, तर तिथे ते कंपल्सरी आहे. त्यानंतर इथे तुमचं नाव जेव्हा एंटर करायचं आहे तेव्हा A to Z कॅरेक्टर्सच फक्त तुम्हाला ॲड करायचं आहे. ॲड्रेस फील्ड असेल तेव्हा तुम्हाला A to Z यूज करता येईल, नंबर्स यूज करता येईल, कॉमा यूज करता येईल. इथे कोणतेही स्पेशल कॅरेक्टर आहे ते तुम्ही ॲड करू शकत नाही. आता ईमेल ॲड्रेस आहे ते व्हॅलिडच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सोपं होऊन जाईल. मोबाईल नंबरसुद्धा इथे सांगितलेला आहे की तुम्हाला प्रॉपर पद्धतीने पाहिजे आहे, जिथे 0 तुम्हाला आधी लावायचं नाही. असे काय काय रूल्स आहेत इथे दिलेले आहेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही फोटो अपलोड कराल ते JPEGच पाहिजे आहे किंवा 40 KB पर्यंतच पाहिजे आहे. फाईल साईज ऑफ लेस दॅन ऑर इक्वल टू 40 KB असं सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्त असू नये. त्यानंतर इथे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्कीच इथे विचारू शकता. आता इथे PDF दिलेला आहे, पण ते सविस्तरपणे पूर्ण बघून घ्या. ॲडव्हर्टाइजमेंट हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट मुंबई नागपूर बेंच सांगितलेलं आहे. क्लर्क या पदासाठी आहे. एक्झिस्टिंग 14 वॅकंट पोस्ट आहेत आणि 31 एक्सपेक्टेड वॅकन्सी इन नेक्स्ट 2 years सांगितलेलं आहे. आता इथे एज लिमिट बघा, जी जनरल ओपन आहे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष आहे. SC ST यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे. 43 वर्ष आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला युनिव्हर्सिटी डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज चालणार आहे, किंवा डिग्री इन लॉ सुद्धा असेल तरी सुद्धा चालणार आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे आहे, ज्यामध्ये वर्ड रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे आहे, ज्यामध्ये विंडोज आणि लिनक्सची माहिती असेल तर गुड आहे, आणि MS ऑफिस, MS वर्ड, वर्डसर 7, ओपन ऑफिस ऑर्गनायझेशन यांची सगळी माहिती पाहिजे आहे. आता इथे युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1994 सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे माहिती सांगितलेलं आहे की कोण कोण इथे अर्ज करू शकणार नाही. तुम्ही जर इंडियाचे सिटिझन असाल तर तुम्ही अर्ज नाही करू शकणार. इफ शी इज नॉट कॉम्पिटेंट टू एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट, किंवा क्रिमिनल कोर्ट काही क्रिमिनल केस असेल तर ते सुद्धा इथे ॲप्लिकेशन करू शकत नाही. आता इथे महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे मराठी नॉलेज मस्ट आहे, तुम्हाला मराठी आलं पाहिजे आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स कसे होणार आहेत हे सुद्धा माहिती सांगितलेलं आहे की प्रॉपर मेथड होणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती इथे बॉम्बे हायकोर्टच्या इथे डिस्प्ले होऊन जाणार आहे. इन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहेत. ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. आता इथे सिक्वेन्स ऑफ क्वालिफिकेशन, जे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशनचे सर्टिफिकेट्स आहे ते कसे फिलअप करायचे आहे. SSCचे आहे, HSC आहे, ग्रॅज्युएशन आहे, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे असणार आहे. आता इथे प्रोसिजर फॉर ऑनलाईन फी पेमेंट, तुम्हाला फीची पेमेंट बघा ₹200 असणार आहे. SBI कलेक्टॉन ऑनलाईन पेमेंट होऊन जाणार आहे. आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन थोडक्यात बघून घेऊया. स्क्रीनिंग आणि रिटर्न टेस्ट होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये, ज्यामध्ये ड्युरेशन 60 मिनिटांचं असणार आहे. मराठी आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे, जनरल इंटेलिजन्स, ॲरिथमॅटिक आणि कॉम्प्युटर आहेत. आता प्रत्येकी इथे सिलेबससुद्धा दिलेला आहे. बघा, मराठीमध्ये ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स होणार आहे. 10 क्वेश्चन्स 10 मार्क असणार आहे. सिमिलरली इंग्लिशसाठी स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स होणार आहे. 20 क्वेश्चन 20 मार्क. जनरल नॉलेजमध्ये आहे 10 क्वेश्चन 10 मार्क. असे वेगवेगळे सब्जेक्ट वाईज दिलेले आहे. एकदा नक्की चेक करून घ्या. त्यानंतर इथे टायपिंग स्पीड टेस्ट ऑन कॉम्प्युटर आहे, त्यामध्ये 10 मिनिट लागणार आहेत आणि वायवा सुद्धा होणार आहे.
त्यानंतर इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट क्वालिफाईंग द स्क्रीनिंग टेस्ट विल बी, जे टायपिंग टेस्टला तुम्हाला बोलवलं जाणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्यामध्ये प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ लागणार आहे तुम्हाला, जे 10वीचं चेक केलं जाणार आहे. ही संपूर्ण माहिती आहे. आता सिलेक्ट लिस्ट आणि वेट लिस्ट तुम्हाला इथे जे वेबसाईट आहे ऑफिशियल तिथे तुमचं लागून जाईल. खूप चांगली संधी आहे, खूप चांगली संधी आहे. तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. काय काय लागणार आहे सर्व माहिती आपण इथे दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंकसुद्धा देत आहे, तुम्ही नक्कीच एकदा चेक करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या 56 जागा आहेत. पदाचे नाव लिपिक म्हणजे क्लर्क आहे. शॉर्टलिस्ट आणि टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. आजपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे 13 मे 2024 आणि लास्ट डेट 27 मे 2024 असणार आहे. परमनंट जॉब आहे. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट यांच्याकडून आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. फक्त महाराष्ट्राचे उमेदवार इथे ॲप्लिकेशन करू शकता. इथे कोणतीही अनुभवाची गरज सांगितलेली नाही आहे, म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असाल तरी सुद्धा अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. 29,000पासून तुम्हाला सॅलरी भेटणार आहे, 92,000पर्यंत आहे. सो नक्कीच संधीचं सोनं करून घ्या. तुम्हाला जर आवड असेल किंवा तुमचं शिक्षण तिथपर्यंत झालं असेल तर नक्कीच फॉर्म भरून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.